महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गट आता आक्रमक झालाय। शिवसेना, ठाकरे गट आणि महाविकास आघाडी आज पोलीस आयुक्त कार्यालयावरती टाळे ठोको मोर्चा काढणार आहे आणि या मोर्चाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिलेली आहे। कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य करायचं नाही, आक्षेपार्ह गाणी म्हणायची नाहीत, आक्षेपार्ह घोषणा द्यायच्या नाहीत, हातात फलक घेऊ नयेत, घेतल्यास त्यावर कोणाच्या भावना दुखावतील असे मजकूर लिहू नये अशी ताकीद देण्यात आलेली आहे। तसंच मोर्चा मार्गात हॉस्पिटल आणि शाळा असल्या कारणाने आवाजाची मर्यादा पाळावी अशा विविध अटींसह पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले। शिंदे यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून ठाण्यात कथित मारहाण झाल्याचा आरोप आहे। मात्र डॉक्टरांनी रोशनी यांना कोणतीही शारीरिक दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती? रोशनी शिंदे या ठाण्यातील शिवसैनिक आहेत आणि त्यांचा ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली होती त्यानंतर त्यांच्यावरती ठाण्यातल्या संपदा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यानंतर आता त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च जे आहे ठाकरे गटातील शिवसेना जी आहे ते करणार असल्याची माहिती मिळते आहे। सध्या रोशनी शिंदे यांची प्रकृती अतिशय चांगली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। मात्र त्यांना काहीसं अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघूयात, राज्यात फडतूस आणि काडतुसावरून नवं राजकारण सुरू झालं। अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला। कोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यांपेक्षा उद्धव ठाकरेंनी फारच सौम्य शब्द वापरलाय। तर फडतूस नाही तर ती भिजलेली काडतुसं आहेत, अशी भिजलेली काडतुसं महाराष्ट्रात आम्ही खपून घेणार नाही, आम्ही पाहिलेली आहेत। भिजलेली काडतुसं महाराष्ट्रात उडत नाहीत असा घणाघात संजय राऊत यांनी केला। आम्ही कुठे म्हटलं झुका म्हणून, ते सगळे मिस्टर झुकेच आहेत खरं म्हणजे, पण आम्ही कोणाला झुका वाका हे एवढे वाकले आहेत ते वाकून मोडून पडले। हे सरकारच बिनकामाचं आहे, त्याला फडतूस शब्द वापरला। त्याच्यामध्ये भिजलेला काडतूस एवढं आत जायचं कारण नाही ना घुसायचं। तुम्ही काडतूस असाल हो, असे भिजलेले काडतूस या महाराष्ट्रात खूप पाहिलीत आम्ही। या भिजलेले काडतूस उडत नाहीत। तुमचं खरं काडतूस कुठला असेल तर सीबीआय आणि ईडी आहे, म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे सगळ्यांची। ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या, मग काडतूस कुठे घुसतं ते आम्ही दाखवतो। जे म्हणतात तर मी गृहमंत्री झाल्याची अडचणच आहे या महाराष्ट्राला। तुमची मंत्रालयासमोर 3 जणांनी आत्महत्या केल्या। अशा सरकार समोर जर लोक येऊन आत्महत्या करतायत, महिला आत्महत्या करतायत आणि तुम्हाला त्याची कानोकान खबर नाही, तुम्हाला काय म्हणावं? तुम्ही आम्हाला धमक्या देता, आम्ही तर फाटकेच लोक आहोत। काय करणार तुम्ही आम्हाला? परत ती ईडी सीबीआयचे बॉडीगार्ड घेऊन येणार। तुमचे बॉडीगार्ड आहेत ते, काढा बाजूला, मग काडतुसं दाखवतो आम्ही। आमचा बाण तुम्ही घेतला तरी तो घुसला ना। हो, ते झुकेगा नाही म्हणजे असं आहे की म्हटलं ना, ईडी सीबीआय बाजूला ठेवून या। तुम्ही झुकलेलाच आहात, वाकलेलाच आहात। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून कोणाच्या बाजूला बसलाय? त्याला 2 शब्द नीट वाचता येत नाही, बोलता येत नाही। त्यांच्या नेतृत्वाखाली मी अभिमानाने काम करतोय म्हणतात, हे झुकणं नाही तर काय आहे? हे का ताठ उभं राहणं? उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। सत्ता गेल्यानं उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत। आता ठाकरेंचा दबदबा संपला असून सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरे नाटक करतायत असं अनिल बोंडे म्हणाले। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, महाविकास आघाडीमध्ये गेले। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता तो त्यांना सोडावा लागला। त्याचं वैफल्य तर आहेच आहे, पण लोक स्वीकारत नाही। त्यांचं भाषण जेव्हा सुरू होतं तेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून लोक उठायला लागले, बाहेर जायला लागले आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांवर तर सर्वच जण खापर फोडतात आहे।
काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर राज्यभरात भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली। अमरावतीत देखील मंगळवारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली। अमरावतीत गौरव यात्रेमध्ये भाजप खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींवर टीका केली। राहुल गांधी गांधीही नाही, सावरकरही नाहीत, राहुल गांधी हे राहुल गंदगी आहेत असं अनिल बोंडे म्हणाले। ज्यांच्या डोक्यात मनात तेवढी गंदगी तेच सावरकरांचा अपमान करू शकतात अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे। राहुल गांधी सावरकरही नाही, राहुल गांधी गांधी नाही, राहुल गांधी गंदगी आहे। ज्याच्या डोक्यात एवढी गंदगी तोच फक्त वीर सावरकरांचा अपमान करू शकतो। ज्याच्या मनामध्ये गंदगी तोच वीर सावरकरांचा अपमान करू शकतो। ज्याच्या मनामध्ये देशप्रेम तो सावरकरांचा गौरव करू शकतो। पुढे पाहूयात, महाविकास आघाडीच्या शासन काळात नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार पती रवी राणा यांच्या विरुद्धच्या खटल्यातून काढून टाकण्यात आले। गेल्या वर्षी हनुमान चालीसा पंक्तीनंतर पोलिसांना अटक करण्यात अडथळे आणल्याचा आरोप या जोडप्यावर होता आणि हा खटला रद्द करण्याच्या राणा दाम्पत्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी घरत यांची नियुक्ती रद्द केल्याची माहिती न्यायालयात दिली। यापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज, आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आणि भाजपचे किरीट सोमय्या आणि नगरसेवक नील यांच्या विरोधात निधी गैरव्यवहार प्रकरणातही घरत यांची सेवा समाप्त करण्यात आली होती। राज्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची उचल मागणी झाल्याने सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर वापरलेले शब्द योग्य होते असा टोला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला। याबाबत अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। शिवसेनेचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार अरविंद सावंत सर, आपण स्वागत आहे न्यूज 18 मध्ये। सर, प्रदीप घरत जे आक्रमक वकील म्हणून त्यांना ओळखलं जातं, विशेष आक्रमक वकील, राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील देखील आहे, पण त्यांना एका सेन्सिटिव्ह प्रकरणातून मागे घेतले जाते, कारण काय असेल सर? तुम्ही यातच म्हणजे आदरणीय उद्धवजींनी किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने या सरकारबद्दल जे शब्द वापरलेत इतक्या सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतो आपण, की त्याच्यात कंबोज आहेत, नारायण राणे आहेत, कोसंबाई आहे, नवनीत राणा आहेत, या सगळ्यांच्या केसेसमध्ये गंभीर आहेत। यावर प्रदीप घरत तुटून पडत असत आणि बरोबर आत्ता सरकारकडनं त्यांच्या केसेस डिफ्यूज कशा करायच्या, कमी कशा, त्याचा संबंध गांभीर्य कसं घालवायचं यासाठी प्रदीप घरतांना बाजूला केलंय। हे सगळेजण त्या केसमध्ये अडकतील हे निश्चित आहे, पण त्यासाठीच प्रदीप घरतांना दूर केलं एवढंच समजून जा। हे सरकार जे सर्वोच्च न्यायालय म्हणतं तसंच ऐकीने एवढंच समजून घ्या। प्रदीप घरतच्या मुद्द्यावरून जोरदार प्रतिक्रिया दिली। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अयोध्या दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय। उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे। कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत, त्यामुळेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदेंचं मोठं शक्तीप्रदर्शन असणार आहे। वाजत गाजत शंखनाद करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला निघणार आहे। मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामधून 2 ट्रेन पूर्ण कार्यकर्त्यांसाठी बुक करण्यात आलेले आहेत। काही कार्यकर्त्यांनी विमानांची तिकीटं बुक केलेली आहेत। अयोध्या नगरीतले साधू संत महंतांनी एकनाथ शिंदेंच्या स्वागताची तयारी केली आहे। या पार्श्वभूमीवर अयोध्या दौऱ्याचा टीजर शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा कसा असणार आहे त्यावरती एक नजर टाकूया। 8 एप्रिलला, लक्षात घ्या, 8 एप्रिलला रात्रीच एकनाथ शिंदे लखनौमध्ये दाखल होतील। त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे। 9 एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला ते जातील। त्यानंतर हनुमानगढी, लक्ष्मण किला करून दुपारी पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर सायंकाळी शरयू तीरावर आरतीचं आयोजन करण्यात आलंय। 9 एप्रिलच्या रात्रीच सर्व मुंबईत परततील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील।
पुढली बातमी अशी की 2024च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अयोध्येमधील राम मंदिराचं लोकार्पण ही आता पूर्वनियोजित वेळेआधी म्हणजे यावर्षी दिवाळीच्या सुमारास नोव्हेंबरमध्ये होणार आहे. नवीन संसद भवनाचा शुभारंभही याच वर्षी जुलैमध्ये होणार असून पुढील पावसाळी अधिवेशन नव्या इमारतीत होणार आहे. राज्य सरकार नरीमन पॉइंट इथं एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत विकत घेऊन तिचं मंत्रालयाच्या विस्तारात रूपांतर करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या इमारतीची मालकी असलेल्या AI असेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या शेवटच्या 1600 कोटी रुपयांच्या ऑफरला तत्वतः सहमती दर्शवली होती. मात्र केंद्राने या इमारतीमधील सर्व सामान काढून सर्व कार्यालय रिकामी करून 23 मजली इमारतीचा 100% भाररहित ताबा दिला तरच हा करार पूर्ण होईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केल्याची ही सूत्रांची माहिती आहे. मागील सरकारने या करारासाठी सुमारे 1450 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. आणि आता एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रासाठी. ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य एक्सॉन मोबिल कंपनी रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारणार आहे आणि यासाठी जवळपास 900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक्सॉन मोबिल कंपनीने ही घोषणा केली. 2025च्या अखेरीस या प्रकल्पाचं कार्य सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी प्लांट बेस्ड स्टॉक ॲडिटिव्ह आणि सर्व पॅकेजिंगचा मोठा भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात येईल. बांधकामाच्या टप्प्यात 1200 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. पुण्यात आता भाजपच्या नेत्यांपाठोपाठ काँग्रेसच्या नेत्याला सुद्धा धमकीचा फोन आलेला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना 30 लाख रुपये खंडणी मागणीसाठी फोन आला होता. एका अज्ञात इसमाने व्हॉट्सअपद्वारे खंडणी मागून तसंच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा त्यांनी मेसेज केला आणि फोन प्रकरणी आता स्वतः अविनाश बागवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार काल म्हणजेच 4 मार्च रोजी दुपारी 3:45च्या सुमारास घडला. अविनाश बागवे यांना काल एका अज्ञात इसमाने व्हॉट्सअपवर मेसेज करून 30 लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बर्बाद करू अशी धमकी दिली. तसंच पुढे त्या व्यक्तीने तुला माहिती नाही आम्ही 7-8 जण आहोत, पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो असा आणखी एक मेसेज त्यांनी टाकला. आणि या सगळ्या प्रकारानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, काय माहिती? विशाल, काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत अविनाश बागवे आणि त्यांना हा फोन जो आहे धमकीचा तो आलेला होता. 30 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. व यापूर्वी सुद्धा भाजपचे गणेश बिडकर जे आहेत त्यांनाही अशाच पद्धतीने खंडणीची मागणी करणारा फोन आला होता, ज्या संदर्भातली तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती. त्याचा तपास लागत नाही तोवरच आता काँग्रेसच्याही नगरसेवकाला धमकीसाठी फोन आल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यांनी याबाबतचा गुन्हा जो आहे तो पोलिसांकडे दाखल केलेला आहे. ज्या क्रमांकावरून हा फोन आला तो संबंधित क्रमांक सुद्धा पोलिसांना दिलाय. तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलाय. आता नेमकं काय हाती लागतं हे पाहावं लागेल. महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणं अजून बाकी आहे. त्यापूर्वीच पॉलिटिकल करिअर संपवून टाकू अशी धमकी देऊन नेत्यांना हे फोन येत आहेत. त्यामुळे याचा तपास करून शेवटापर्यंत जाणं जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये केवळ काही राजकीय उद्दिष्ट आहे की खरंच हे धमकीचे फोन आहेत, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो पोलिसांना करावा लागणार आहे. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघा, 1.5 महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी निलंबित असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूरवन कॉलनीमध्ये उघडकीस आला. त्याने आधी महिलेला आय लव्ह यू म्हटलं आणि पुन्हा नंतर बुलेटवरून येत महिलेचा हात धरला. दरम्यान याबाबत कॉलनीवासियांना माहिती मिळताच त्यांनी या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाला बेदम चोप दिला. विशेष म्हणजे
1.5 महिन्यांपूर्वी देखील त्याने दारूच्या नशेमध्ये असाच प्रकार केला होता. अनिल बोडले असं या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. नाही तुम्ही त्यांना पीआय साहेबाला बोलायचं, त्यांना घेऊन आताच नाही गाडी बोला अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अविनाश कारडजे आपल्या बरोबर आहे. अविनाश, पहिलं कृत्य केलं म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, पण असं असतानाही पुन्हा एकदा दारूच्या नशेत या पोलीस अधिकाऱ्याने या एका महिलेची छेड काढली. काय माहिती याबद्दल? नक्कीच आपल्या प्रेक्षकांना जर आठवत असेल तर 1.5 महिन्यापूर्वी न्यूज 18 लोकमतने या उपनिरीक्षकाचा भंडाफोड केला होता. या निरीक्षकाने मयूरबन कॉलनी येथील जवाहरनगर परिसरामध्ये एक मयूरबन कॉलनी म्हणून आहे, त्या मयूरबन कॉलनीमध्ये या पोलीस निरीक्षकाने काही महिलांची छेड काढली. तो त्यावेळेस दारू पिलेला होता. मी माझ्या मोबाईलमध्ये तुमचे व्हिडिओ काढतोय, कोण समोर येते, कोण माझ्याबद्दल तक्रार देतं, मी पाहून घेतो, मी पोलीस आहे, अशा पद्धतीचे अश्लील चाळे त्या ठिकाणी केले होते. त्यानंतर या महिलांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणलं होतं आणि रात्री 12-1 वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही बातमी सातत्याने 2 दिवस न्यूज 18 लोकमतने लावून धरली होती. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन झालं. मात्र निलंबन झाल्याच्या 1.5 महिन्यानंतर या पोलीस उपनिरीक्षकाने पुन्हा एकदा त्याच कॉलनीमध्ये एका महिलेला आय लव्ह यू म्हणत त्या महिलेचा हात पकडला. एवढंच नाही, त्या महिलेने शेजारच्यांना आवाज दिला, आपल्या पतीला देखील हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर हा बुलेटवर परत थोडासा बाजूला जाऊन परत आला आणि त्या महिलेचा हात धरण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र या नागरिकांनी कोणताही संयम न दाखवता कॉलनीतील जे संपूर्ण नागरिक होते किंवा महिला होत्या यांनी येऊन या पोलीस उपनिरीक्षकाला चांगलाच चोप दिलेला आहे. मात्र पोलिसांच्या या वारंवार होणाऱ्या घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत दुर्दैवी मानल्या जात आहे आणि महिला जर आता यांच्याकडून सुरक्षित नसतील तर मग महिलांनी आज तरी कोणाकडून पकडावी. धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल. सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही भूमिका असावी पोलीस अधिकाऱ्यांची अशी अपेक्षा आहे. पण ज्यावेळेस एक पोलीस अधिकारी दारूच्या नशेत एका महिलेची छेड काढतो आणि वारंवार ते तो करताना दिसतोय, हे लज्जास्पद म्हणावं लागेल. पुढे पाहूयात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या 9 महिन्यांमध्ये म्हणजे कक्षाकडून 6,200 रुग्णांना एकूण 50,55,00,000 रुपयांची मदत देऊ केलेली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचं मूळ संकल्पक तथा कक्षप्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिलंय. शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्यातील एकही गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहू नये याची दक्षता घ्या असे आदेशच शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला दिले होते आणि त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील टीम ही संवेदनशील पद्धतीने संबंधित सर्व गरजू रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज आहे. आणि यानंतर आपण बघूयात पुढली बातमी अशी की महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने प्रशासनाची चिंता वाढवलेली आहे. मंगळवारी राज्यामध्ये कोरोनाचे 711 रुग्ण आढळून आलेत. एका दिवसामधली ही तब्बल 186% वाढ आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात 24 तासामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. या साताऱ्यातल्या 2, पुण्यातला 1 आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. राज्यात मागच्या 7 दिवसांमध्ये 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर 1.82% इतका आहे, तर ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये 62% वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 3,792 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात गेल्या 24 तासात आपण जर लक्षात घेतलं तर H3N2च्या 4 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि त्यामुळे राज्यातील H3N2ची एकूण रुग्णसंख्या 779 वरती जाऊन पोहोचलेली असून 113 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विदर्भासह मध्य भारतात 2 ते 3 दिवसात ऊन तापू लागलंय. पाऱ्यामध्ये वाढ होताच आर्द्रता वाढून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 3 दिवसात असा पाऊस पडणं म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि 7 एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा येलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला.
पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळनाडूपर्यंत होताना दिसतोय आणि त्यामुळे या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी। काळे ढग जमा झालेले असताना किंवा विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। बातमी बुलढाण्यात। बुलढाण्यामध्ये विद्युत विभागाने बिल न भरण्याचं कारण देत वीज पुरवठा खंडित केला आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या पहिल्याच महिन्यामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागते। 15 दिवसांपासून गावकऱ्यांना पाण्यासाठी 1.5 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागतंय आणि ही प्रचंड मोठी कसरत केवळ प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि उदासीनतेमुळे होताना दिसते। हे बघा आमच्या गावची दुर्दशा। आमच्या पाण्याचा चेंज झाल्यामुळे आम्हाला आमच्या घशाचा आवाज बसलेला आहे आणि आम्ही इतक्या दूर पाण्यासाठी येतो। माझे पेपर चालू आहेत आणि मला पेपरला जाण्यासाठी पण अडचण येत आहे। एप्रिल महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या। पाणी मिळत नसल्यानं महिलांनी देवरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरच रिकाम्या हंड्यासह ठिय्या मांडला। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये उन्हाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते। देशातील कर प्रणालीमध्ये सुधारणा करताना सरकारने जीएसटी लागू केला आणि त्याच वेळेस केंद्रीय मंत्रालयाने शिक्षण क्षेत्राचा यात समावेश करणार नाही असं स्पष्ट केलं होतं। मात्र गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठाने संचलित महाविद्यालयांना विविध प्रकारचे शुल्क भरताना 18% वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार असं परिपत्रक काढलंय आणि त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण देखील आता जीएसटीच्या कक्षेत आल्याचं चित्र आहे। या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातून नाराजीचे सूर उमटतात। पुढे बघूया, सकाळी परीक्षा केंद्रावर लिहिलेला पेपर पुन्हा 500 रुपयात लिहायला दिला जात असल्याचा प्रकार संभाजीनगरमध्ये उघडकीस आला। डिग्रीचे पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आरोप केल्यानं विद्यापीठाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा गावातील दळवी कॉलेजमध्ये पेपर लिहिणारे हे विद्यार्थी पहा। सकाळी लिहिलेला पेपर संध्याकाळी पुन्हा हे विद्यार्थी लिहितात। सकाळी विद्यार्थी पेपरला येऊन तो कोरा ठेवतात, त्यानंतर संध्याकाळी 300 ते 500 रुपयांच्या मोबदल्यात सकाळी कोरा सोडलेला पेपर पुन्हा लिहायला मिळतोय। यासाठी कॉलेजचा क्लार्क विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी बोलावत असल्याचा आरोप विद्यार्थिनीनं केलेला आहे। लिटरली पैशांची डिमांड करून पुन्हा 4 वाजता पेपर घेतले जातात। त्या ठिकाणी सेंटरला बाहेरून लॉक करून आतमध्ये विद्यार्थी पेपर देत असतात आणि यासाठी पैशांची डिमांड करणारा पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिकमधला एक क्लर्क आहे, त्याचं नाव आहे रोहित करून। तो लिटरली त्याने माझ्याकडून पैशांची डिमांड पण केली। माझ्याकडे त्या गोष्टीचा ऑडिओ क्लिप पण आहे। वाल्मिकराव दळवी कॉलेज प्रशासनानं असा कोणताही प्रकार झालेला नसल्याचा दावा केलाय। याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण असला प्रकार महाविद्यालयात चालत नाही आणि पेपर सुटण्याचा वेळ असल्यामुळं गोंधळामध्ये त्यांनी व्हिडिओ क्लिप एक काढलेला आहे हॉलमध्ये। कारण मुलं बॅगा वगैरे बाहेर ठेवतात, तर बॅगा आणण्यासाठी बाहेरून आतमध्ये येतात आणि कोण बाहेर जातं याच्यावर म्हणजे नियंत्रण जे असतं ते सुटून जातं। परीक्षा केंद्राबाहेरच झेरॉक्स सेंटरची मालकीही कॉलेजची नसल्याचा दावा केला जातोय। विद्यार्थ्यांचे आरोप आणि व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता हा प्रकार गंभीर आहे। या प्रकारानं विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात आल्यानं या प्रकरणाची चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। आता ब्रेकनंतर बघूया बातमी केरळमधनं। केरळमध्ये रेल्वेत चढण्यावरून वाद झाल्याने एका माथेफिरूंनं सहप्रवाशांना पेटवल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी आरोपीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र ATS आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाने ही मध्यरात्री कारवाई केली। स्टेशनमधून आरोपी शाहरुख सैफीला अटक करण्यात आली। केरळमध्ये 2 एप्रिल रोजी रेल्वेत त्यानं आग लावली होती आणि यामध्ये 3 मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी शंकर आनंद आपल्या बरोबर आहेत।
शंकर आनंद जी, केरल में ये वाकया हुआ था और क्रिमिनल महाराष्ट्र में पकड़ा गया है, क्या जानकारी इसके बारे में? देखिए, जिस आरोपी को पकड़ा गया है उस आरोपी का नाम शाहरुख है और जिस तरह से केरल में पिछले 3 दिन पहले जिस तरह से वहां पर ट्रेन के अंदर में हादसा होता है और जिस तरह से उसकी भूमिका निकल के सामने आई थी। हालांकि इस मामले में पिछले कुछ दिन पहले एक टीम उत्तर प्रदेश भी आई, उसके बाद नोएडा में इस मामले पर जांच पड़ताल करने के बाद यहां से रवाना हुई थी। लेकिन जिस तरह से शाहरुख को गिरफ्तार किया गया है और जिस तरह से बाकायदा रत्नागिरी से जो गिरफ्तारी हुई है, तो उस मामले में अब विस्तार से केरल पुलिस तफ्तीश करेगी, पूछताछ करेगी और ये जानने का प्रयास करेगी क्या इस मामले में कोई टेरर एंगल तो नहीं है। हालांकि टेरर एंगल की अगर बात करें तो इस मामले में केंद्रीय जांच एजेंसी एनआईए के द्वारा भी नजर रखा जा रहा है। हालांकि अभी औपचारिक तौर पर एनआईए द्वारा इस केस को रजिस्टर नहीं किया गया है, लेकिन केरल पुलिस किस तरह से इस मामले की तफ्तीश कर रही है और किस तरह से उन तमाम सबूतों को इकट्ठा कर रही है, ये जानने का जरूर प्रयास किया जा रहा है। और कहा जा सकता है कि इस मामले में केरल पुलिस के जो इन्वेस्टिगेशन होगी उसके आधार के तफ्तीश के बाद ही इस मामले में एनआईए के द्वारा कुछ फैसला लिया जा सकता है। लेकिन केरल पुलिस उन तमाम इनपुट्स को जोड़ने का प्रयास कर रही है कि किस तरह से वहां पर केमिकल्स का छिड़काव किया जाता है, उसका रीजंस क्या रहता है और जिस तरह से ट्रेन के अंदर में आग लगता है तो वो आग लगने के बाद किस तरह से जो आरोपी हैं वहां पर कुछ लोगों के जो सामान वहां से बरामद हुए थे उसमें से एक मोबाइल फोन और एक बैग जो है वो भी बरामद किया गया था, जिसके आधार पर शाहरुख नाम के शख्स की पहचान हुई और उसके बारे में जानकारी मिली और उसके बाद रत्नागिरी से उसे गिरफ्तार किया गया है। तो अब इस मामले में आगे तमाम जानकारियों को इकट्ठा किया जा रहा है और जल्द ही इस मामले में उससे पूछताछ के बाद कुछ अन्य लोगों से भी इस मामले में पूछताछ की जा सकती है। जी धन्यवाद इस पुरी जानकारी केली। त्यामुळे या आरोपीने हे सगळे कृत्य जे ते जाणून बुजून केलंय, प्लॅनिंग करून केलंय का याचा तपास देखील या दृष्टिकोनातून देखील पोलीस तपास करतात। आता एक मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरातील कलेक्टर कार्यालयावर जप्तीची वेळ आली आहे। कुरुंदवाडमधील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा हा वाद आहे। कुरुंदवाडमधील वसंत संकपाळ यांची रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन घेतली होती। जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने 1984 पासून हा खटला सुरू होता। प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश काढलेत। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील दाखल झालेत। खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करण्याची कोर्टाने तसे आदेश देऊ केलेले आहेत। याबद्दल बोलूयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर आहे। ज्ञानेश्वर, अशा प्रकारे म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने काही कार्यालयांमधल्या वस्तू जप्त करण्याच्या संदर्भातले आदेश दिले होते, तेही सरकारी कार्यालयांमधले, पण एका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जप्तीची पहिलीच वेळ म्हणायची का? नक्कीच कोल्हापुराबाबत तरी अशी ही पहिलीच वेळ म्हणता येईल, कारण 1983 पासूनचा हा सगळा वाद आहे। वसंत संकपाळ कुरुंदवाडचे नागरिक आहेत, त्यांची जमीन आहे ती रस्त्यामध्ये गेली होती आणि या संदर्भात त्यांनी नुकसान भरपाई आहे ती मागितली होती। मात्र ही नुकसान भरपाई अद्याप त्यांना दिली गेली नाही, त्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवले होते आणि न्यायालयाने या संदर्भातले नुकसान भरपाई 2019ला देण्याचे आदेश आहेत ते सगळे जिल्हाधिकाऱ्यांना बजावले होते। एकूणच जी जमिनीचा बाजारभाव होतो त्याची जी किंमत आहे ती ठरवण्यात रस्त्याकरता बाधित झाली 1985-86च्या दरम्यान। त्यानंतर नगरपालिका आणि ह्या संकपाळ यांच्या दरम्यान वाद होता की ही त्यांची जी रस्त्याकरता मिळकत बाधित झाली आहे ती एक्झॅक्टली त्यांच्या पर्सनल रेखांकनासंदर्भात आहे का विकास आराखड्यापैकी आहे। हा वाद हायकोर्टपर्यंत गेला आणि हायकोर्टने काय सांगितलं की खालच्या दिवाणी कोर्टात जावं आणि ते ठरवून घ्या की नेमकं ही रेखांकनातली बाधित झाल्या काय विकास आराखड्यापैकी आहे। ते दिवाणी कोर्टाने ठरवलं की रेखांकनाचा ह्याचा काही संबंध नसून ही विकास आराखड्यापैकी बाधित झाल्या आणि कलेक्टर साहेबांना, लँड ॲक्विजिशन साहेबांना नगरपालिकेला डायरेक्शन दिली की 3 महिन्याच्या आत त्याची ॲक्विजिशनची करावी आणि त्याचे पैशाचे नुकसान भरपाईचे त्याला अदा करावे। ही 2019ला ऑर्डर झाली। 19च्या ऑर्डर नंतर आज अखेर कुठलीही कारवाई झाली नाही, म्हणून परत ह्या मिळकतधारकांनी एक्झिक्युशन पिटिशन, त्याला दरखास्त म्हणतात, ती दाखल केली आणि त्या दरखास्तीमध्ये सुद्धा हे हजर झाले नाहीत। म्हणून शेवटी दिवाणी न्यायालय वरिष्ठ जयसिंगपूर यांनी कलेक्टर साहेबांच्या जंगम कार्यालयातली जंगम मालाच्या जप्तीबाबतचे आदेश केले आणि त्या रोजी कारवाईला बिलीपिता आलेली आहे। ती अमाऊंट ठरवा आणि द्या अशीच ऑर्डर आहे कोर्टाची। अमाऊंट ठरवा आणि तुम्ही द्या, पण हे काहीच करत नाहीत, त्याबाबत कोणतीही कारवाई करत नाहीत।
त्यामुळे मग कोर्टाने फर्दर ऑर्डर केली आहे की यांच्या जंगम मालाची जप्ती करा सगळं. काय मालाची काय जंगम मालाची जप्ती केलेली आहे का? नाही, यादी दिली आहे आम्ही सगळे कलेक्टर म्हणजे कार्यालयातले सगळे, म्हणजे त्यांचा लॅपटॉप, खुर्ची, त्यांची गाडी, टेबल, खुर्च्या, फॅन वगैरे काय असेल ते सगळे मुव्हेबल प्रॉपर्टी. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर आहे. ज्ञानेश्वर, 1984चा हा विषय, 84ला त्याच्या जमिनीचं अधिग्रहण झालं, ते आज तागत त्याला पैसे मिळाले नाही. आणि जसं की वकील सांगतात की 2019ला ऑर्डर देखील झाली की जिल्हाधिकारी न्यायालयाने त्याचे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याचे पैसे अदा करावे. असं असताना ते देण्यात आले नाही. त्याचे परिणाम खरं आता प्रशासनाला भोगावे लागतात का? खरं तर शासकीय कार्यालयातल्या विलंबनाचा हा किती मोठ्या प्रमाणात फटका आहे तो या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळते. कारण 2019ला ऑर्डर झाली आणि ती सुद्धा कोर्टाची ऑर्डर झाली, तरी सुद्धा त्या जमिनीचा बाजारभाव ठरवलं गेलं नाही आणि या संबंधित मिळकतदाराला ते दिलं गेलेलं नाही. आणि त्यामुळं खरं तर हा वाद आहे ते एकूणच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे या मिळकतदारानं पुन्हा एकदा कोर्टाच्या निदर्शनात या सगळ्या गोष्टी आणून दिल्यानंतर कोर्टाने जिल्हाधिकारी कार्यालयातले ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा खरं तर कारभार या निमित्तानं चव्हाट्यावर आल्याचं असं म्हटलं जाईल. कारण एकूणच कोर्टाने या जिल्हाधिकारी कार्यालयाला या निमित्तानं शिक्षा आहे ती सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि ते जो कामकाज त्यांचं अशा पद्धतीने विलंबाचं होतं त्याचा कुठेतरी आहे तो या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचा आणि या एकूणच कामाचा कोर्टाने समाचार या निमित्ताने घेतल्याचं पाहायला मिळते. आणि त्यामुळे आता जिल्हाधिकारी प्रशासन असू दे याचं काय आता पुढची भूमिका घेते किंवा या शेतकऱ्याला तात्काळ मिळकतधारकाला नुकसान भरपाई दिली जाते का तेच पाहणं महत्वाचं आहे. कारण जप्तीची कारवाई आता होणार आहे आणि ती टाळली जाते का ती कारवाई होते हे या निमित्तानं पुढे येईल. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. सर्वसामान्य प्रशासनाने सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा, त्याची कामं करावी असं अपेक्षित असतं. यात न्यायालय देखील मध्यस्थी करतं, आदेश करतं, पण प्रशासन त्यांनाही गंभीरतेने घेत नाही, हे नवलच म्हणावं लागेल. पुढे बघूयात, अहमदनगरच्या गजराजनगर परिसरात वारुळवाडी रोडवर 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना काल रात्री घडली. समाजकंटकांनी 2 मोटरसायकल जाळत स्विफ्ट कारची तोडफोड केली. या दगडफेकीत 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही दगडफेक कोणत्या कारणाने झाली हे समजू शकलेलं नाहीये. या घटनेनं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिसरात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तपास वगैरे सुरू आहे. ते मी फक्त असं सांगू इच्छितो की आता सध्या जो पोलीस चांगली पद्धतीने तपास करत आहे आणि काही लोक वेगळी अफवा वगैरे पसरत आहे. अशी काय अफवा वगैरेवर विश्वास ठेवू नका. चांगली पद्धतीने तपास सुरू आहे आणि जे काही घटना झालेली आहे त्यांच्यामध्ये कायदेशीर जे कारवाई होणार ते आम्ही कायदेशीर कारवाई करू. पुढे बघा, आता बातमी आहे नंदुरबारमधनं. नंदुरबार शहरातही 2 गटात तुफान राडा झाला. शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात 2 गट एकमेकांना भिडले. जुन्या वादातून हे दोन्ही गट आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांवर काचेच्या बाटल्या आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. नंदुरबार शहरामध्ये काही लोक गोंधळ घालत होते. त्या गोंधळ घालणाऱ्याला लगेच पोलिसांनी धाव घेऊन ताब्यात घेतलेला आहे. 6 ते 7 लोकांना ताब्यात घेतलं आहे. कुठल्याही प्रकारे अफवावरती विश्वास ठेवू नये असं पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. पूर्णपणे शांतता आहे. जे कोणी गोंधळ घालणारे अजून असतील तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आता ब्रेकनंतर बघूयात, बुलढाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची शासकीय विश्रामगृह मदिरालय बनत चालली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. खामगाव इथल्या शासकीय विश्रामगृह परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय. दारूच्या बाटल्यांनी संपूर्ण परिसर वेढला गेला आणि त्यामुळे या विश्रामगृहात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. शासकीय विश्रामगृह ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना निवासाची व्यवस्था होण्यासाठी उभारण्यात आली आहे. मात्र या शासकीय विश्रामगृहाचाच आता मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचं पाहायला मिळतंय. पुढे पाहूयात, एक वेगळी बातमी अशी, आतापर्यंत मोबाईल, टीव्ही, फ्रीज अशा महागड्या वस्तू EMI वर आपण घेतो.
मात्र पुण्यातील एका आंबा व्यापाऱ्याने एक शक्कल लढवत आंबा चक्क EMI वर आंबे विकण्यास सुरुवात केलेली आहे. सिंहगड रोडवरील एका तरुणाने आंब्याचा व्यवसाय सुरू केला. त्याच्याकडे नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस आंबा EMI वर विकला जात असल्याचं त्यानं सांगितलं. आणि या सगळ्या वेगळ्या घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. असं म्हणतात की फळांचा राजा हापूस आंबा हा जनरली अक्षय तृतीयेनंतरच सर्वसामान्यांच्या आवाक्यात होतो, कारण त्याच्या आधी तो परवडतच नसतो गरिबांना, कारण त्याचे रेट 5,000, 6,000, 3,000 असेच असतात, ते सामान्यांना परवडत नाहीत. म्हणूनच ह्या दुकानदारांनी पुण्यातल्या एक नवीन शक्कल लढली, हप्त्यावर आंबा. विश्वास बसत नाही, ही पाटी बघा, रितसर लिहिलंय मी आंबा महोत्सव भारतात पहिल्यांदाच आता हप्त्यावर. नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद आपण या दुकानदारांकडे विचारूया. मला सांगा, काय हप्त्यावर आंबा कसं काय? हप्त्यावर आंबा म्हणजे आम्ही एक लॉकडाऊनमध्ये विषय बघितला की बाबा लोकांकडे पैसा नसल्या कारणाने बरेच आमचे गिराईक जे होते की जे 2 डझन 3 डझन आंबा घ्यायचे ते फार अर्ध्या डझनावर आले की बाबा नाही सध्या आता परिस्थिती नाही आहे, आपले 6 आंबे द्या. मग आम्ही पेटीएमची मशीन घेतली. माझ्याकडे पहिली भारत पेची मशीन होती, पण त्याच्यावरती ऑप्शन नव्हतं. तर मग पेटीएमवाले आले, अशी बोलले की बाबा असं आम्ही तुम्हाला मशीन आणि हे सगळं देऊ. तर म्हटलं त्यात मला बेनिफिट काय आहे. तर मग मी त्यांना म्हटलं असं करता येईल का त्याच्यात, की बाबा मला एक माझ्या डोक्यात कन्सेप्ट आहे की बाबा लोकांना, सर्वसामान्यांना, जो पण व्यक्ती आहे त्यांना आंबा हा खायला मिळाला पाहिजे. तर त्याच्यावर EMI मध्ये जसं मोबाईल तुम्ही करून देता तसं हेही करता येईल का. तर त्यांचे मॅनेजर म्हटले ठीक आहे आम्ही करून ते तुम्हाला तसं मशीन देतो की बाबा तुम्हाला त्यात EMI मध्ये कन्वर्ट करता येईल. आता थोडक्यात आंबा हप्त्यावर विकत घ्यायचा असेल तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड कंपल्सरी. हां, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड कंपल्सरी. ते फेडायचे कोणी, फेडायचे समजा नाही फेडले तर वसुली कोणाकडे? ते बँकेकडे असतं. पण बँक नाही, आमचा संबंध. बँक तुम्हाला तिथल्या तिथं पेमेंट साधारण त्यांचं एक 4-5 दिवसानंतर आम्हाला पेमेंट जमा होतं आमच्या. तर पुणेकर कसा रिस्पॉन्स देतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर बघूयात बातमी आहे राहुरीमधनं. अहमदनगरमधील राहुरी बसस्थानकाची इमारत अखेरच्या घटका मोजताना दिसते. वर्दळीच्या ठिकाणी असलेली इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. दररोज या बसस्थानकावरून जवळपास 5,000 प्रवासी प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत जर इमारत कोसळून अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? 2 वर्षांपूर्वी बसस्थानकासाठी 17 कोटी रुपये निधी मंजूर केला गेला, मात्र घोडं कुठे अडलं असा सवाल उपस्थित केला जातो. हे पावसाळ्यात फक्त पाणी गळतं, हे मोबाईल आपले फोन सुद्धा भिजून खराब झालेले आहेत, माईक खराब झालेला आहे. पावसाळ्यात पूर्ण डोक्यावर छत गळते. ज्यावेळेस अजितदादा पवार साहेब आले ते अजितदादा त्यावेळेस मंजूर केलेले, पण दिरंगाई काय होती हेच काही कळत नाही. आणि बऱ्याचशा अधिकाऱ्यांचं पण नाही का, कर्मचारी पण जीव मुठीतून काम करतात. राहुरीत इथलं कॅन्टीन बंद आहे, इथला बुक स्टॉल बंद आहे. टॉयलेट ब्लॉक तो जो आहे तो तरी 30-35 वर्षापूर्वी झाला, त्याची परिस्थिती काय फार चांगली अशातला भाग नाही. आवारामध्ये यांच्याकडे कधी स्वीपर नसतो, डुकरं फिरतात या ठिकाणी. इतकं एवढा मोठा याच्यामध्ये यांना राहुरी नगर स्टँडला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, पण जाणीवपूर्वक होतं का काय ते समजत नाही. पुणे जंगलातला सर्वात चपळ शिकारी म्हणून वाघाची ओळख. मात्र तुम्ही कधी मासेमारी करणारा वाघ पाहिलाय का? सध्या सोशल मीडियावरती माशांची शिकार करणाऱ्या वाघाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एक वाघ चिखलात घुसून माशाची शिकार करताना दिसतोय. चिखलात शिरल्यामुळे त्याचे पाय, तोंडही चिखलाने माखलेलं पाहायला मिळतं. पुढे बघूयात गीर इथल्या देवलिया पार्कमध्ये सिंहांना पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना विचित्र अनुभव आला. एका सिंहिणीने चक्क आपल्या दातांनी पर्यटकांची जिप्सीच पंक्चर केली आणि या प्रसंगामुळे वनविभागाचे अधिकारी आणि सर्वच उपस्थित जे होते त्यांना धक्का बसला. दोन सिंहिणी रस्त्याशेजारी बसलेले असताना पर्यटक त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात बिझी होते. नेमकं याच वेळी एक सिंहीण आपल्या जागेवरून उठली आणि तिने थेट जिप्सीच्या टायरचा चावा घेण्यास सुरुवात केली आणि ज्यामुळे गाडीचं टायर पंक्चर झालं. मात्र ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत पंक्चर झालेली गाडी पर्यटकांसह सुरक्षित स्थळी नेली.
ब्रेकनंतर जाऊयात ज्योतिबाच्या यात्रेत. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि या यात्रेला सर्वसाधारणपणे जर आपण लक्षात घेतलं 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाल्या असून भाविकांनी डोंगरावर गर्दी केली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा सुरू होणार आहे. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा अशी मोठी तयारी केली आहे. यंदाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालवण्याचं काम कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्ट करत आहे. पुढे बातमी रायगडमधून. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या होणारी या गावामध्ये होणारी भैरवनाथ महाराजांची यात्रा जी आहे ती अनन्यसाधारण महत्त्व या यात्रेला. या यात्रेसाठी जंगलातून 26 हात लांबीचे लाकूड वतनदार खांद्यावरती घेऊन पायी चालत आणतात आणि नंतर हेच लाकूड सुशोभित करून उंच बगाडावर चढवलं जातं. बगाडावर चढवलेली लाट ज्यावेळी फिरवली जाते तो क्षण पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. विशेष म्हणजे लाट बगाडावर चढवण्याआधी पीर बाबा दर्ग्याला हाक मारण्याची परंपरा आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.